या कॉन्फरन्समधल्या चर्चा आणि जे काही वक्ते यांचं मार्गदर्शन आपल्याला इथे उपलब्ध करून दिलं ते अतिशय दर्जेदार आणि अतिशय विचारपूर्वक निवडलेले वक्ते होते असं मत माझं मी पहिल्यांदा व्यक्त करतो. याकरता की आपण बरेचदा असं पाहतो की कॉन्फरन्समध्ये अक्षरशः विषयांतर बरेचदा होते, पण हे ब्रीफ टू द पॉइंट आणि अतिशय महत्वपूर्ण मुद्द्यांवर अतिशय छान मार्गदर्शन मिळालं. कॉन्फरन्समध्ये जो विषय अतिशय प्रामुख्याने आपल्याला जाणवला तो हा आहे की आता शिक्षणावर होणारा खर्च ही गुंतवणूक करणारा जो वर्ग होता, जो म्हणत होता तो वर्ग आता कुठेतरी कालबाह्य होत आहे. एक व्यावसायिकीकरण कुठेतरी आता सुरू झालेलं आहे शिक्षणाचं, याची आता आपल्याला सगळ्यांना जाणीव झालेली आहे. ज्यातून पैसा मिळेल असेच कोर्सेस आता भविष्यात टिकतील की काय, आणि ज्यातून समाज उभा होईल ती जे काही शिक्षण आहे, जे काही प्रशिक्षण आहे, जे काही कार्यशाळा आहेत किंवा जे काही कोर्सेस आहेत ते सगळे काळाच्या ओघात मागे पडतील की काय अशी भीती आता आपल्याला सगळ्यांना व्यक्त होऊन राहिली. सर्व गोष्टींवर चर्चा होऊन राहिली. आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये येण्याकरता जेवण, बूट, पुस्तकाचा सेट, राहायला व्यवस्था, स्कॉलरशिप, जाण्याची सोय सगळे आमिष देऊन झाले आहेत. सगळे आमिष देऊन झाले आहेत. मिळणार आहे ऑनलाईन ऑफलाईन आता युजीसी जर सांगितलं की 60-40%, म्हणजे आपल्याला कुठेतरी 40% आपण ऑनलाईन हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण ऑनलाईन मध्ये आपण बरेचदा पाहतो की त्याच्या ज्या उणिवा आहेत एज्युकेशनच्या, जरी ऑनलाईन एज्युकेशन बहुतांशांशी फ्री असतं तरी त्यातून जे मिळणारं ज्ञान आहे ते कुठेतरी ऍक्च्युअल ज्ञानापेक्षा कुठेतरी दुय्यम आहे, कमी आहे, मोजकं आहे असं मला वाटतं. आणि प्रत्यक्ष वर्गात येऊन जे प्रत्यक्ष शिक्षण मिळतं, जे फील्ड बेस्ड अनुभव मिळतो, जो प्रत्यक्ष समाजकार्य आणि संशोधनाने समाजाशी जे कोरिलेट केलं जातं ते शिक्षण मिळतं, ते खरं शिक्षण आहे. आणि ते आपल्या पारंपरिक पद्धतीने वर्गातून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन जे शिकवलं जातं ते खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या मनावर, आपल्या मस्तिष्कावर परमनंटली कोरलं जातं असं माझं मत आहे. म्हणून मी या निमित्तानं जो विद्यार्थी वर्ग या पूर्ण NEPचा असो की पूर्ण या गोष्टीचा जो केंद्रबिंदू आहे त्यांना या निमित्ताने या विस्फोटन असं आवाहन करू इच्छितो की प्रामाणिकपणे पूर्ण वेळ शरीरासह मनासहित या शिक्षण प्रक्रियेमध्ये, या विचाराच्या देवाणघेवाणीमध्ये सर्वांनी प्रामाणिकपणे सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि इथे थांबतो. मला इथे संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार.